यवतमाळ जिल्हा जो आत्महत्यांसाठी प्रसिद्ध आहे, बरोबर आहे. आणि तो का प्रसिद्ध आहे याचं एक कारण मला आज इथं सापडलं. पहिलं अज्ञान, नापिकी हे कारण नाहीये, हे आज या ठिकाणी सिद्ध झालं. ज्यावेळेस आम्ही प्लॉट मध्ये आलो, प्लॉट मध्ये आल्या आल्या प्लॉटचा जो मालक आहे तो काही पुढचा मागचा विचार न करता म्हणतो नाही हे फवाऱ्याला मिळालं. त्याला काय माहिती नाहीये फवारे मारल्याशिवाय असं पीक येऊच शकत नाही, हे त्याच्या डोक्यात बसलेलं आहे. आणि हा भ्रम असल्यामुळे त्याच्या जमिनीवर आणि पिकांवर विश्वास नाही राहिलेला. कर्तृत्व कमी पडतं आणि अभ्यास कमी पडतो. अज्ञानाची किती मोठी किंमत शेतकरी इथं मोजताय स्वतःचा जीव देऊन, ही शोकांतिका आज आपल्याला इथं यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघायला मिळते. मित्रांनो, तुमची माय माऊली एवढी ताकदवान आहे. जेव्हा मी या शेतामध्ये पाय ठेवला, मिरची पाहिली, ॲस्टर पाहिला, त्याच्यानंतर आज झाड बघतो याचं वांग्याचं, आणि समोर ते कोबी जर पाहिला, काय हे अशा प्रकारची तुमची जमीन आहे, पण तुम्हाला तीच काय करता येत नाही, कॅश करता येत नाही. सर, हिरे माणिक मोती दडले या जमिनीमध्ये, परंतु हे खणून कसे काढायचे हे माहित नाही. तुम्ही ही जमीन खंडाने घेतलेली आहे, तुम्ही काय भरतायचं, मक्ता देताय. शेजारी जे कोंबडा आहे ते जे शेत आहे हे आमच्या भागामध्ये 40-50 वर्षापूर्वी होतं. एकदम याला काय म्हणतात, कोरं शेत, साध्या सरळ नैसर्गिक, याला कोणीही धक्का लावलेला नाही. पण तेच शेत आहे, म्हणजे सेम कंडिशन इथं होती. हो, सेम. वैदिकचा फवारा एकच आहे.